Hello, today we will discuss composition of two SHMs having same period and along the same path. We will consider one particle and it is subjected to two different SHMs having different amplitudes and different starting phase. Okay, but their period should be same. आपण कन्सिडर करणार आहे एक पार्टिकल आणि त्या पार्टिकलला दोन SHM आलेले आहेत, दोन सिंपल हार्मोनिक मोशन्स तिथे आलेले आहेत. तेव्हा त्याचा रिझल्टंट जे डिस्प्लेसमेंट आहे ती आपल्याला बघायची आहे, म्हणजे त्या दोन्हींचं कंपोजिशन आपल्याला काढायचं आहे. ओके, तर त्याच्यासाठी फर्स्ट SHM आणि सेकंड SHM याच्यामध्ये सेम काय असायला पाहिजेत, पीरियड. दोन्हीचे जे सायकल आहेत, एक सायकल कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाईम दोन्हीला काय पाहिजेत, सेम. ते दोन्ही पण सेम पाथला पाहिजेत, म्हणजे एक वेव अशी जात असेल तर दुसरी पण अलॉंग द सेम पाथ गेली पाहिजेत. म्हणजे एक वेव अशी जात असेल आणि दुसरी इकडे जात असेल असं नको आहे आपल्याला, अलॉंग द काय पाहिजेत, सेम पाथ. त्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय पाहिजेत, ॲम्प्लिट्यूड डिफरंट अँड स्टार्टिंग फेज विल बी डिफरंट. दोन्हीच्या ॲम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट या वेगळ्या असतील आणि स्टार्टिंग फेज वेगळ्या असतील. ओके, सो त्या पार्टिकलचे डिस्प्लेसमेंट बिकॉज ऑफ फर्स्ट SHM इक्वल टू काय असेल, A1 साइन ओमेगा टी प्लस phi1 and particles displacement because of second SHM is A2 sin ओमेगा टी प्लस phi2. ओके, यांचा रिझल्टंट, या दोन्ही डिस्प्लेसमेंटचा आपल्याला काय काढायचं आहे, रिझल्टंट. तर तो रिझल्टंट कसा काढणार आहे आपण, x इज इक्वल टू x1 प्लस x2. आपण सिम्पली या दोन्हींची सम करणार आहे. डिस्प्लेसमेंट बिकॉज ऑफ फर्स्ट SHM अँड डिस्प्लेसमेंट बिकॉज ऑफ सेकंड SHM आपण ॲड करणार आहे. ओके, इथे काय येईल, A1 साइन ओमेगा टी प्लस phi1 प्लस A2 साइन ओमेगा टी प्लस phi2. आता याच्यामध्ये साइन आणि हे साइन ह्या दोन्हींचं आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे. सो द फॉर्म्युला फॉर साइन A प्लस B इज इक्वल टू साइन A इंटू कॉस B प्लस कॉस A इंटू साइन B. लक्षात कसा ठेवायचं साइनचा, साइन इंटू कॉस, कॉस इंटू साइन. इथे A B द्यायचं, इथे A B द्यायचं. प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. ओके, सो A प्लस B आहे म्हणून मध्ये प्लस आहे. साइनचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे, त्याच्यासाठी आपण लक्षात ठेवणार साइन इंटू कॉस, कॉस इंटू साइन. हे आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे. x इज इक्वल टू A1. आता इथे ओमेगा टी म्हणजे A आहे आणि हा phi1 म्हणजे B आहे असं कन्सिडर करून आपल्याला तो फॉर्म्युला लिहायचा आहे. साइन इंटू कॉस प्लस कॉस इंटू साइन असा फॉर्म्युला लक्षात ठेवला. A म्हणजे काय आहे, ओमेगा टी, B म्हणजे आहे phi1. A म्हणजे आहे ओमेगा टी, B म्हणजे आहे phi1. ओके, नेक्स्ट प्लस काय आहे आपल्याला, A2. पुन्हा सेम फॉर्म्युला, साइन इंटू कॉस, कॉस इंटू साइन. साइन इंटू कॉस प्लस कॉस इंटू साइन. प्लस का, कारण इथे प्लस साइन आहे. इथे A म्हणजे काय आहे, ओमेगा टी, B म्हणजे आहे phi2. ओमेगा टी phi2. ओके, नेक्स्ट multiply this A1 into this bracket, multiply A2 to this bracket. Therefore we get A1 sin omega t cos phi plus A1 cos omega t into sin phi1 plus A2 ने आत मल्टिप्लाय करायचं, A2 sin omega t cos phi2 plus A2 cos omega t sin phi1. Okay, now A1
phi1, a2, phi2, these are constants, and this omega t is a variable because it changes with respect to time. याच्यामध्ये t हा फॅक्टर आहे ना, स्मॉल t. जर t चेंज झाला, टाइम चेंज झाला तर ही व्हॅल्यू चेंज होईल. ओके, बट ॲम्प्लिट्यूड आणि स्टार्टिंग फेज हे सेमच राहणार आहे. नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे, ओमेगा टी सेपरेट करायचं आहे. त्याच्यासाठी मी काय करणार, या आणि या टर्ममधून साइन ओमेगा टी कॉमन काढू शकतो आणि या टर्म आणि या टर्ममधून कॉस ओमेगा टी आपण बाहेर काढू शकतो. हा कॉस कॉस आणि इथे साइन साइन. ओके, सो फर्स्ट अँड थर्ड टर्ममधून आपण जर साइन ओमेगा टी कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, a1 cos phi1 प्लस a2 cos phi2. ओके, नेक्स्ट त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सेकंड अँड फोर्थ जी टर्म आहे त्याच्यातून कॉस ओमेगा टी कॉमन काढायचं आहे. देन वी गेट a1 sin phi1 प्लस a2 sin phi1 into sin phi into this bracket. Okay, a1 sin phi1 plus a2 sin phi2 into this bracket. नेक्स्ट आता आपण काय करणार आहे, ही जी टर्म आहे ती कॉन्स्टंटच आहे ना, a2 phi1 a2 phi2 कॉन्स्टंट आहे. याच्यामध्ये a1 sin phi1 a2 sin phi2 ही सुद्धा कॉन्स्टंट आहे. तर आपण आता हे जे दोन ब्रॅकेट्स आहेत त्याच्यासाठी कन्सिडर करायचं आहे. हा जो ब्रॅकेट आहे त्याला आपण कन्सिडर करणार r cos डेल्टा. हा जो ब्रॅकेट आहे त्याला आपण कन्सिडर करणार r sin डेल्टा. मग आपण काय लिहिणार, लेट r cos डेल्टा इज इक्वल टू r sin डेल्टा इज इक्वल टू, कॉस डेल्टासाठी आपण कन्सिडर करणार a1 cos phi1 प्लस a2 cos phi2. r sin थीटासाठी आपण कन्सिडर करणार आहे a1 sin phi1 प्लस a2 sin phi2. Okay, so the equation of x becomes r cos delta into sin omega t plus r sin delta into cos omega t. तर आपण ही रिअरेंज करूया. फर्स्ट याच्यातून r कॉमन निघू शकतो, सो वी टेक r एज कॉमन. cos डेल्टा इंटू साइन ओमेगा टी, त्याच्याऐवजी आपण असं पण लिहू शकतो, साइन ओमेगा टी इंटू कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी इंटू दिस साइन डेल्टा, कॉस ओमेगा टी इंटू साइन डेल्टा. ओके, तर आपण हे कशासाठी लिहिलेलं आहे, कारण आपल्याला या फॉर्म्युलामध्ये बसवायचं आहे त्याच्यासाठी. ओके, फक्त आपण रिअरेंज केलेलं आहे. r cos डेल्टा साइन ओमेगा टी प्लस r साइन डेल्टा कॉस ओमेगा टी, याच्यातून r कॉमन काढला, आतमध्ये काय राहणार आहे, कॉस डेल्टा साइन ओमेगा टी प्लस साइन डेल्टा कॉस ओमेगा टी. तेच फक्त जरासं आपण रिअरेंज केलं आहे, असंच ठेवलं तरी चालेल, कॉस डेल्टा साइन ओमेगा टी साइन डेल्टा कॉस ओमेगा टी. किंवा मी साइन ओमेगा टी पहिल्यांदा लिहिले, कॉस डेल्टा नंतर लिहिलेला आहे, कॉस ओमेगा टी त्याच्यानंतर साइन डेल्टा. ओके, नेक्स्ट पुन्हा हे कशाचं एक्सपान्शन दिसते, साइन इंटू कॉस कॉस इंटू साइन. ओके, साइन इंटू कॉस कॉस इंटू साइन, म्हणजेच फॉर्म्युला आपला कोणता आहे, साइन ए प्लस बी. साइन इंटू कॉस कॉस इंटू साइन, प्लस असेल तर प्लस. तर हे कशाचं एक्सपान्शन आहे, साइन ए ॲज ओमेगा टी, बी ॲज डेल्टा. त्यामुळे इथे काय मिळालं आपल्याला, r इंटू साइन ओमेगा टी प्लस डेल्टा. दिस इज द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल having two SHMs with same period along the same path but having different amplitudes and different starting phases. आता आपल्याला सेम SHMचंच इक्वेशन मिळालेलं आहे, साइन आहे ओमेगा टी डेल्टा आणि ही ॲम्प्लिट्यूड कॅपिटल आर. सो दिस कॅपिटल आर इज अ रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. कॅपिटल आर म्हणजेच काय आहे, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड
delta is a resultant starting phase. Okay, now we will calculate the r and delta. आता आपल्याला r आणि डेल्टा काढायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला r चे इक्वेशन आपण काय कन्सिडर केलेलं होतं, r cos delta and r sin delta. r cos delta आपण काय कन्सिडर केला होता, a1 cos phi 1 plus a2 cos phi 2, then a1 sin phi 1 plus a2 sin phi 2. आता आपल्याला r काढायचा आहे. त्याच्यासाठी आपण हे फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन स्क्वेअर आणि ॲड करणार आहे. स्क्वेअरिंग and adding 1 and 2. LHS स्क्वेअर केला पहिल्यांदा, सेकंड इक्वेशनचा LHS स्क्वेअर केला आणि दोन्हींची काय केली आपण ॲडिशन, इज इक्वल टू आपल्याला काय करायचं आहे, a1 cos phi 1 प्लस a2 cos phi 2 या सगळ्यांचा स्क्वेअर प्लस a1 sin phi 1 प्लस a2 sin phi 2 या सगळ्यांचं स्क्वेअर करायचं आहे. आता याच्यातून कॉमन काय काढू शकतो आपण, r स्क्वेअर, ब्रॅकेटमध्ये काय राहील, cos स्क्वेअर डेल्टा प्लस sin स्क्वेअर डेल्टा. आता हे ब्रॅकेट्स जे आहेत ते आपल्याला एक्सपांड करायचे आहेत. त्याच्यासाठी फॉर्म्युला कोणता यूज करणार आपण, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर्म्युला काय असतो, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. म्हणजे हा जो आहे a1 cos phi 1 आपण कन्सिडर करणार a, a2 cos phi 2 b, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. त्याचा फॉर्म्युला ए स्क्वेअर म्हणजे काय येणार इथे, a1 स्क्वेअर cos स्क्वेअर phi 1 प्लस 2 इंटू a इंटू b, 2 इंटू a1 cos phi 1, b म्हणजे आपण काय कन्सिडर केलेलं आहे a2 cos phi 2. सो 2 इंटू a1 cos phi 1 a2 cos phi 2 प्लस b स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी झालेला आहे. आता बी स्क्वेअर म्हणजे काय येणार, a2 स्क्वेअर cos स्क्वेअर phi 2. नेक्स्ट तसंच सेम या ब्रॅकेटचं करायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये काय आहे, a1 sin phi 1 ॲज अ a, मग एचा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर येणार प्लस 2 इंटू a इंटू बी, a1 sin phi 1 इंटू a2 sin phi 2 प्लस b स्क्वेअर, a2 स्क्वेअर sin स्क्वेअर phi 2. ओके, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं जे एक्सपान्शन आहे ते या दोन ब्रॅकेटसाठी आपण यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर या दोन टर्ममधून आपण a1 कॉमन काढू शकतो. या दोन टर्ममधून a2 स्क्वेअर, याच्यामधून a1 स्क्वेअर, याच्यामधून a2 स्क्वेअर कॉमन काढू शकतो. आणि या दोन टर्ममधून आपण 2a1 a2 हे कॉमन काढू शकतो. ओके, नेक्स्ट कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस साइन स्क्वेअर डेल्टा. जर अँगल सेम असतील तर कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर काय असतो 1, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. त्यामुळे ते 1 येणार, इज इक्वल टू a1 स्क्वेअर कॉमन काढला तर त्याच्यामध्ये काय राहील, कॉस स्क्वेअर phi 1 आणि इथे प्लस साइन स्क्वेअर phi 1 प्लस याच्यामधून आपण काय कॉमन करणार आहे, 2a1 देन a2, ब्रॅकेटमध्ये काय राहील, cos phi 1 cos phi 2 प्लस sin phi 1 sin phi 1 sin phi 2 प्लस हे जे थर्ड आणि लास्ट टर्म आहे त्याच्यातून आपण a2 स्क्वेअर कॉमन काढू शकतो, cos स्क्वेअर phi 2 प्लस sin स्क्वेअर phi 2. ओके, नेक्स्ट पुन्हा इथे जसं cos स्क्वेअर डेल्टा प्लस sin स्क्वेअर डेल्टा व्हॅल्यू 1 आली, तसंच इथे cos स्क्वेअर phi 1 प्लस sin स्क्वेअर phi 1 1, cos स्क्वेअर phi 2 प्लस sin स्क्वेअर phi 2 1. अँगल्स जर सेम असतील आणि cos स्क्वेअर प्लस sin स्क्वेअर असेल तर व्हॅल्यू काय असते 1. r स्क्वेअर इंटू 1 इज r स्क्वेअर,
इथे येणार A1 स्क्वेअर इंटू 1, याची व्हॅल्यू येईल 1 प्लस 2 इंटू A1 इंटू A2, इथे आता आपण फॉर्म्युला यूज करायचा आहे, प्लस A2 स्क्वेअर आणि इथे पण काय येईल 1. आता इथे फॉर्म्युला कोणता यूज करायचा, जसं साईनचा फॉर्म्युला आहे तसा कॉसचा सुद्धा फॉर्म्युला आहे. कॉस A प्लस B चा फॉर्म्युला काय असतो, जसं साईनला साईन इंटू कॉस, कॉस इंटू साईन असा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, तसं कॉसला कोणता लक्षात ठेवणार आहे, कॉस इंटू कॉस मायनस साईन इंटू साईन. साईनमध्ये जर प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, पण कॉसच्या फॉर्म्युलामध्ये प्लस असेल तर मायनस आणि मायनस असेल तर इथे असणार आहे प्लस. ओके, इथे आपण ए बी लिहिणार. तर कॉस इंटू कॉस मायनस साईन इंटू साईन असेल तर कॉस ए प्लस बी, पण कॉस इंटू कॉस प्लस साईन इंटू साईन असं असेल तर कॉस ए मायनस बी असेल. तर हे जे आपल्याला दिसते एक्सपान्शन, कॉस इंटू कॉस प्लस साईन इंटू साईन, प्लससाठी निगेटिव्ह साईन लक्षात ठेवायचं, त्यामुळे इथे काय असणार आहे आता, कॉस phi1, दुसरा अँगल कोणता आहे phi2, इथे प्लस आहे त्यामुळे कॉसच्या फॉर्म्युलामध्ये इथे काय असणार आहे मायनस. ओके, त्यामुळे फॉर्म्युला काय येईल इथे, आर स्क्वेअर इज इक्वल टू A1 स्क्वेअर प्लस 2A1A2, आर स्क्वेअर इज इक्वल टू A1 स्क्वेअर प्लस 2A1A2 कॉस phi1 मायनस phi2 प्लस A2 स्क्वेअर. ओके, देअरफॉर आर इज इक्वल टू काय येणार, हे सगळं रूटमध्ये स्क्वेअर रूट घेतलं आहे बोथ साईड्सचं, याचं स्क्वेअर रूट आर आलं, पण काही जण काय करतात, याचं स्क्वेअर रूट घेताना A1 स्क्वेअरचं A1 लिहायचं, A2 स्क्वेअरचं A2 लिहायचं, हे फक्त रूटमध्ये टाकायचं, असं करतात जनरली. पण मध्ये प्लस असल्यामुळे काय आहे, आपण सेपरेट रूट्स घेऊ शकत नाही, त्यामुळे इथे काय येणार, A1 स्क्वेअर प्लस 2A1A2 कॉस phi1 मायनस phi2 plus A2 square. Okay, this is the equation for resultant amplitude of two SHMs having amplitudes A1 A2 and initial phases phi1 phi2. नेक्स्ट, जर आपल्याला डेल्टा काढायचा असेल तर सेकंड इक्वेशनला फर्स्ट इक्वेशनने डिवाइड करायचं. आता आपण काय करणार आहे, फॉर डेल्टा डिवाइड सेकंड बाय 1, आपल्याला सेकंड इक्वेशन फर्स्ट इक्वेशनने डिवाइड करायचं आहे, म्हणजे आर साइन डेल्टा डिवायडेड बाय आर कॉस डेल्टा इज इक्वल टू A1 साइन phi1 प्लस A2 साइन phi2 डिवायडेड बाय A1 कॉस phi1 प्लस A2 कॉस phi2. आर गेट कॅन्सल्ड, साइन अपॉन कॉस इज अ टॅन, त्यामुळे इथं काय ना टॅन डेल्टा. आता पुन्हा काय करतात मुलं किंवा स्टुडंट्स काय करतील, A1 कॅन्सल करणार, A2 कॅन्सल करणार, पण तसं चालत नाही. मध्ये काय साईन आहे प्लस, मध्ये जर इंटू असतं इथे साईन तर आपण हे कॅन्सल करू शकलो असतो, पण आता ते कॅन्सल होणार नाही. त्यामुळे इथे हा जो रेशो आहे तो आहे तसाच राहील. नाउ जर आपल्याला डेल्टा काढायचा असेल, इफ वी वॉन्ट टू फाइंड आउट डेल्टा, तर हा टॅन इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, टॅन इनवर्स, आणि पुन्हा हा ब्रॅकेट आहे तसा. ओके, सो दिस इज द इक्वेशन फॉर डेल्टा. ओके, तर आता आणखीन थोडा पॉईंट उरलेला आहे. हे आपण आता बघितलेलं आहे कंपोजिशन ऑफ टू SHMs, त्याचं डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आणि डेल्टा कसं फाइंड आउट करायचा. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहे स्पेशल केसेससाठी आपण phi1 आणि phi2 यांच्या कंडिशन्स घेणार आहे. म्हणजे समजा फेज डिफरन्स, म्हणजे
इनिशियल फेज काय आहे फर्स्ट SHMची 5-1, दुसरे SHM जे आहे त्याचे इनिशियल फेज काय आहे 5-2. तर त्यांच्यामधला फेज डिफरन्स किती झाला 5-1 मायनस 5-2. ओके, तर हा फेज डिफरन्स जर 0 असेल तर, जर हा फेज डिफरन्स 0 असेल तर म्हणजे 5-1 इक्वल टू 5-2 असेल तर ही आपण फर्स्ट केस कन्सिडर करणार आहे. दोन्ही पण इन फेज असतील तर, इन फेज म्हणजे 0 डिग्री फेज डिफरन्स म्हणजेच 5-1 इक्वल टू इथे काय येणार आहे 5-2. ओके, तर याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युल्यात काय आहे कॉस 5-1 मायनस 5-2 म्हणजे काय येणार कॉस ऑफ 0 डिग्री, कॉस 0 काय असतो 1. ओके, सो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय येणार आर इज इक्वल टू A1 स्क्वेअर प्लस काय आहे 2A1 A2 कॉस 5-1 मायनस 5-2 प्लस A2 स्क्वेअर. जर आपण कॉस 5-1 मायनस 5-2 ची व्हॅल्यू 1 कन्सिडर केली म्हणजे या केसमध्ये किती आहे 1, तर इथे आपण टाकणार 1 प्लस A2 स्क्वेअर म्हणजेच हे कशाचं एक्सपान्शन आहे A स्क्वेअर प्लस ट्वाईस AB प्लस B स्क्वेअर म्हणजेच A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच इथे येणार A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर, स्क्वेअर रूट कॅन्सल झालं, इथं काय येणार A1 प्लस A2. दिस इज द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड फॉर 5-1 मायनस 5-2 इक्वल टू 0 म्हणजे जर ते इन फेज असतील तर, इफ 2 SHMs आर इन फेज. पुन्हा जर त्यांच्या ॲम्प्लिट्यूडसुद्धा सेम असतील अँड इफ ॲम्प्लिट्यूड्स आर ऑल्सो सेम म्हणजे काय येणार A1 इक्वल टू A2 सेमच असतील तर आपण काय कन्सिडर करूयात A. तर इथे काय येणार आर इज इक्वल टू A प्लस A म्हणजेच आर इज इक्वल टू ट्वाईस A. जर दोन्ही सेम फेजचे असेल म्हणजे इन फेज असेल म्हणजे स्टार्टिंग फेज जर सेम असतील तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड A1 प्लस A2, ॲम्प्लिट्यूड वेगवेगळे असतील तर. आणि जर इन फेज पण आहेत ॲम्प्लिट्यूड पण सेम आहेत तर अशा वेळेस काय येणार आर इज इक्वल टू ट्वाईस A. सेकंड कंडिशन किंवा सेकंड केस आपण काय कन्सिडर करणार आहे 5-1 मायनस 5-2 इक्वल टू 90 डिग्री. कॉस 5-1 मायनस 5-2 काय येतं आहे कॉस 90 डिग्री. कॉस 90 डिग्रीची व्हॅल्यू किती असते 0. म्हणजे आता आपण आरच्या फॉर्म्युलामध्ये इथे A1 स्क्वेअर असेल प्लस 2A1 A2 आणि कॉसची जी व्हॅल्यू आहे कॉस 5-1 मायनस 5-2 इथं असतो त्याच्याऐवजी आपण लिहिणार 0, इथे आला A2 स्क्वेअर. सो A1 स्क्वेअर प्लस 2A1 A2 इंटू 0 म्हणजे ही सगळी टर्म काय झाली 0, राहिला कोणता फक्त A2 स्क्वेअर. सो आर इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर. इफ 90 डिग्री दोन्हीमध्ये असेल तर फेज डिफरन्स. नेक्स्ट, अँड इफ ॲम्प्लिट्यूड्स आर ऑल्सो सेम, जर ॲम्प्लिट्यूडसुद्धा सेम असतील तर म्हणजे A1 इक्वल टू A2 इक्वल टू जर आपण A कन्सिडर केलं तर काय येणार आहे आर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर, हे सगळं रूटमध्ये येईल. A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर म्हणजे 2A स्क्वेअर, A स्क्वेअर रूटच्या बाहेर येणार आणि इथे काय राहणार रूट 2. ओके, जर 90 डिग्री फेज डिफरन्स असेल आणि दोन्ही ॲम्प्लिट्यूड सेम असतील तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड येणार रूट 2A. थर्ड स्पेशल केस 5-1 मायनस 5-2 इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफोर कॉस 180 डिग्री काय येईल -1. 180 डिग्री म्हणजे आउट ऑफ फेज. आर इज इक्वल टू काय येणार A1 स्क्वेअर प्लस 2A1 A2 आपण इथे सबस्टिट्यूट करणार -1 प्लस A2 स्क्वेअर. A1 स्क्वेअर दिस प्लस मायनस काय लिहिणार आपण -2A1 A2 प्लस A2 स्क्वेअर. ओके, आता हे कशाचं एक्सपान्शन येतं आहे A1 स्क्वेअर प्लस 2A1 A2 प्लस A2 स्क्वेअर म्हणजे A प्लस B ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ना, A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. तसा इथे काय असणार आहे इथे निगेटिव्ह साईन आहे म्हणजे A मायनस B
याच्या ब्रॅकेटचा काय असेल तो स्क्वेअर, म्हणजे इथे काय आहे A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे पुन्हा रूटमध्ये आहे, रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल झालं, काय राहिलं A1 मायनस A2. इफ two SHMs are out of phase and if आणखीन जर ॲम्प्लिट्यूड्स सेम असतील तर A1 इक्वल टू A2 इक्वल टू A असं जर असेल तर काय येणार R इज इक्वल टू A मायनस A इज इक्वल टू 0. ओके, R इज इक्वल टू काय येणार A मायनस A इज इक्वल टू 0. म्हणजे काय, जर इन फेज असतील तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ट्वाइस A, म्हणजे इन फेज आणि ॲम्प्लिट्यूड सेम तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ट्वाइस A. जर 90 डिग्री किंवा π/2 हा जर फेज डिफरन्स असेल तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय असेल √2A, म्हणजे 90 डिग्री फेज डिफरन्स आणि ॲम्प्लिट्यूड सेम असेल तर √2A. थर्ड, जर ते आउट ऑफ फेज असतील म्हणजे 180 डिग्री असेल आणि ॲम्प्लिट्यूडसुद्धा सेम असतील तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय असेल 0. Okay, so this is the composition of two SHMs with same period along the same path having the different amplitudes and different phase difference. आणि स्पेशल केसेसमध्ये आपण जो फेज डिफरन्स आहे तो 0, 90, 180 कन्सिडर केला आहे आणि त्याच्यानंतर ॲम्प्लिट्यूड पण समजा जर सेम असतील तर त्या आपण केसेस बघितलेल्या आहेत. ओके, थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा. थँक्यू.